नमस्कार. डे 24 तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात. संपूर्ण भारतामध्ये जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू आहे त्या संदर्भामध्ये आज आपण धुळे जिल्ह्यातील जे युवा नेते एमआयएमचे नेते आहेत त्यांच्याशी आपण काही चर्चा करूया. जंतर मंतरला जे आंदोलन चालू आहे त्या संदर्भामध्ये अनेक भारतामध्ये आता जो सकाळी झालेली जी घटना आहे त्या संदर्भामध्ये आपण ही चर्चा करूया आणि त्या संदर्भात आपण आपल्या सोबत जे इशाद भाई आहेत. भाई, काय सांगणार आज दिल्लीमध्ये जे विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये जे आंदोलन झालं होतं त्याप्रती आपल्या सकाळी त्यावर आपली काय प्रतिक्रिया असेल? हे बघा, सोनम वांगचुकजी हे गेल्या 20 दिवसापासून उपोषणाला बसले आहे आणि त्यांची मागणी आहे की नीट पेपर लीक झालं त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून ह्या देशाच्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा. वास्तविक पाहतात कोणतेही पेपर लीक होवा किंवा कोणती घटना घडो त्या मंत्र्याच्या अखत्यारीखाली हे येणारे प्रश्न आहे ते मंत्र्यांनी स्वतःची नैतिक जबाबदारी स्वीकारूनच त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. हे तर निर्लज्जपणा होत आहे की लोकांना उपोषण करायला लागते आणि मंत्री काय राजीनामे द्यायला तयार नाही. सर, काय सांगणार आज सकाळच्या वेळेस त्यांना जे पोलीस प्रशासन आहे त्यांनी दबाव आणून त्यांना आज हॉस्पिटलाइज केलं. काय सांगणार यावर आपली काय प्रतिक्रिया असेल आणि आपल्या पार्टीकडनं काय प्रतिक्रिया असेल? आम्ही आमच्या पार्टीतर्फे सर्वात प्रथम ह्या गोष्टीवर आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेब यांनी हे मुद्दा मांडला होता की नीटचे परीक्षाचं पेपर जे लीक झालं याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. आणि जे आज पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलाइज केलंय ते दिल्ली हायकोर्टची ऑर्डर आली त्याच्यात की त्यांना हॉस्पिटलाइज करा. म्हणजे सरकारला काही घेणं देणं नाही. हायकोर्टाला न्यायव्यवस्थेला त्याच्यामध्ये यायला लागलं की एक माणसाचं ह्याच्यात जीव पण जाऊ शकतो. आज 20 दिवस ते बिना अन्नाचे त्यांची प्रकृती प्रचंड खालवलेली असणार आहे. आणि मेडिकल सायन्स, मी स्वतः सायन्सचा स्टुडंट, मला माहिती आहे की काय अनेक गोष्टी त्यांचे अनेक ऑर्गन्सवर इफेक्ट आलेला असणार. तर ज्या पद्धतीने घेऊन गेले ते योग्य आहे का? काय सांगणार? कारण सफेद पडदे लावून सनी त्या ठिकाणी गेले. कुठेतरी लोकशाहीचं या ठिकाणी पाय मिळली होते असं देखील पूर्ण भारतामध्ये असा मेसेज जातोय. काय सांगणार? आमचं तर हे स्पष्ट म्हणणं आहे की डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेलं संविधान, हे संविधान साईडला ठेवूनच हे सरकार काम करत आहे. त्यामुळे त्यांना हे सगळ्या अशा गोष्टी करायला, जनता त्यांच्या बरोबर नाहीये. हे सरकार ईव्हीएमनी पैदा केलेले सरकार आहे. जनता त्यांच्या बरोबर नाहीये आणि ज्या पद्धती त्यांनी ह्या गोष्टी केलेल्या अत्यंत निंदनीय गोष्टी आहे. आणि मला असं वाटतं की धर्मेंद्र प्रधाननी एक राजीनामा देऊन टाकायला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा. सर, काय सांगणार? 20 तारखेला संपूर्ण भारतातून जे विद्यार्थी जाणार होते त्यांना घाबरून सरकारने हे केलंय का आणि त्यामध्ये कोणाचा हात असू शकतो आंदोलन मोडण्यामध्ये? काय सांगणार? नाही, सरकारचे यंत्रणांचा हात असतोच प्रत्येक आंदोलन मोडण्यामध्ये. सरकार पूर्ण प्रयत्न करणं स्वतःची छवी वाचवण्यासाठी. आणि एक आक्रोश होणार आहे या देशात आज ना उद्या. परंतु काही गोष्टींकडे आपल्याला पण लक्ष वेधायला पाहिजे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला सांगू इच्छितो की जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लोकांचं दुर्लक्ष झालेले. लोकप्रतिनिधी ते लक्ष देत नाही त्या गोष्टींकडे आणि जनतेला हे 5 वर्ष भोगायला लागते. हे सरकार निवडणुकीत फक्त हिंदू मुसलमान करून निवडणुका जिंकायचं काम करते आणि नंतर जे जनतेला 4 वर्ष 11 महिने भोगायला लागतं ते जनता विसरून जाते 1 महिन्याच्या प्रचारात. तर मला पण एक जनतेला विनोदी हात जोडून मागणी आहे की आपले देश वाचवण्यासाठी आपण पण आता रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. हिवाळी अधिवेशनाच्या संदर्भात जसे ज्या ठिकाणी 20 तारखेला अधिवेशन दिल्लीमध्ये ठेवलंय त्या माध्यमातूनच यांचं या आंदोलन उद्ध्वस्त केलं असं देखील सांगण्यात येते. अनेक विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी त्यांना भेट दिली. आपल्या पक्षाच्या माध्यमातून तशी भेट झाली होती का? काय सांगणार? मला आतापर्यंत माहित नाही की आमच्या पक्षामार्फत त्यांना भेट झाली का नाही, परंतु आमच्या पक्षाने त्यांच्या सपोर्ट ह्या आंदोलनाला पूर्ण बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेबांनी सपोर्ट केले आणि त्यांनी पण बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेबांना पत्र लिहिलं होतं. कॉक्रोच जनता पार्टीचे दीपक जी आहे जे त्यांनी, अभिषेक दिपके, त्यांनी हे पत्र लिहिलं होतं. आणि ह्या गोष्टी हे जनतेचे प्रश्न आहे आणि जनतेच्या प्रश्नासाठी एमआयएम कधी रस्त्यावर राहील. तर आम्ही ह्या आंदोलनाला आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेबांचं पण समर्थन असेल असं मला त्याच्यात काही दुमत वाटत नाही. सर, काय सांगणार याला जे आता सध्या बिलिओच्या माध्यमातून हे जे निवडणुकीच्या हे होत आहे एसआरआयचा जो प्रश्न आहे संपूर्ण याच्यामध्ये निर्माण होते आणि त्याच्या माध्यमातून अनेक लोकांचे ट्रायबल असेल व अनेक घटक असेल अल्पसंख्याक आहे त्यांची वोटिंग काढण्याचा प्रयत्न होत आहे असं काय आणि एसआरआयच्या संदर्भामध्ये अनेक लोकांचे प्रश्न भरवत आहे. काय सांगणार?
हे आपल्या या प्रश्नाला मी सांगतो, SRI हे मुस्लिम असू द्या, दलित समाजातले लोक असू द्या, आदिवासी असू द्या, सगळे म्हणजे गोरगरीब माणसं आहे. ह्यांचे मतदानाचा अधिकार त्यांच्याकडून छिनून घ्यायचं हे प्रयत्न हे सरकार करते. SRI ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे त्या पद्धतीने झालेले नाही. परंतु धुळे शहरातलं जर विषय सांगायचं झालं तर धुळे शहर विधानसभा मतदारसंघात MIM पार्टी ह्या विषयावर प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करते. आमचे अनेक कॅम्प चालू आहे. आज पण 2 ठिकाणी आमचे कॅम्प झालेले आणि उद्या पण आमचा एक कॅम्प आहे. तर ह्या पद्धतीने आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथं कटिबद्ध आहे आणि SRI मध्ये कुणाचंही नाव ह्याच्यातून कॅन्सल होऊ नये अशी आमची भूमिका आहे आणि त्या लोकांना त्याचे जे पेपर्स आहेत त्याच्यात ते आसानी करायला पाहिजे. पण ह्या पद्धतीने काय होताना मला काही दिसत नाहीये की सरकारची हे काम वास्तविक सरकारचं आहे. त्यांची यंत्रणा मला ग्राउंडवर काही दिसत नाही. कारण सरकारला अनेक लोकांची नावं कट करायचं. जर बंगालचं उदाहरण घेतलं तर 28 लाखांपैकी 27 लाख नाव हे मुस्लिम होते आणि तिथं सरकार बदललं. हे 27 नावं कापल्यावर. तर हे निवडणुका त्यांना माहिती आहे आपल्या हातातून गेलेले, जनता आपल्या बरोबर नाहीये. तर ते असे काहीतरी नवीन नवीन फंडे आणून निवडणुका जिंकण्यासाठी प्रयत्न करतात. SRI पण त्याच्यातलंच एक फंड आहे. तुम्ही बघू शकता आपल्यासोबत निशांतभाई जागीरदार यांनी जे दिल्लीचे जे प्रश्न आहे आणि SRI चे जे प्रश्न आहे, जंतर मंतरवर जे सोमन यांनी जे आंदोलन केले त्यांना त्यांच्या संदर्भामध्ये जे आज धुळे जिल्ह्यातील सर्वात मोठी प्रतिक्रिया आज आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून येत आहे आणि त्याचा जाहीर निषेध देखील आज निशांतभाई जागीरदार यांनी या ठिकाणी केलाय आणि संपूर्ण भारतामधून हा त्यांच्या त्या संदर्भाचा जाहीर निषेध होत आहे. लोकशाही ही संपली का हा देखील प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निर्माण झालाय. कॅमेरामॅन निलेश डोलेसह जानी पवार, 24 तास चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.